लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आलेली आहे, कारण की लाडक्या बहिणीला आता जुलै महिन्याचा हप्ता पण लवकर त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे, असा शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी पहा, 12/8/2026 म्हणजेच 12 ऑगस्ट 2026 या दिवशी हा शासन निर्णय आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी तारीख पहा, 12 ऑगस्ट 2026 ला हा शासन निर्णय आलेला आहे. आणि यामध्ये काय दिले, कोणत्या महिन्यासाठी आलेला आहे ते पण तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी पहा, परंतु इथं जे आहे ते माहे जुलै 2026 या महिन्यासाठी हा शासन निर्णय आलेला आहे. आणि जुलै महिन्याचा हप्ता ज्या ज्या लाडक्या बहिणीला भेटणार आहे त्यांना इथून पुढे बाकीचे हप्ते पण भेटणार आहेत. आणि त्याच्या अगोदरचा हप्ता म्हणजेच जून महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटला नसेल, तुम्हाला हा हप्ता भेटणार आहे की नाही हे पण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. संपूर्ण माहिती पहा. आता काय काय लाडक्या बहिणीचे मागलच्या 2-3 महिन्यापासून 3-4 महिन्यापासून सांगितलं तरी पण या ठिकाणी त्यांचे हप्ते काय महिन्याचे बंद आहेत, तर त्यांना हा हप्ता भेटणार आहे का त्याची पण माहिती तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पाहत चला. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात. तर या ठिकाणी पहा, पहिल्या संपूर्ण माहिती बघूयात. या ठिकाणी पहा, शासन निर्णय पहिल्यांदा काय दिलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा लेखाशीर्षक शासन निर्णय GR आहे. आता आपण बघूयात, तारीख किती आहे, 12 ऑगस्ट 2026 या दिवशी हा शासन निर्णय आलेला आहे. तर ह्यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाकरिता सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी मागणी क्रमांक सामाजिक सुरक्षा कल्याण समाज कल्याण अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच अनुदाने वेतन दर आणि इथं 300 कोटी या ठिकाणी पहा, 3000 कोटी इतका निधी 3000 कोटी इतका नेतव्य मंजूर आहे. आता या ठिकाणी अशा प्रकारे दिलेला आहे की 3000 कोटी इतका नेतव्य मंजूर आहे. त्यानंतर पहा पुढे काय दिलेलं आहे की 9/4/2026 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा, तुम्हाला हा शासन निर्णय भेटणार आहे. कमेंट मध्ये फक्त तुम्ही काय करायचे, GR लिहायचं आहे. GR असं GR लिहा, तुम्हाला त्या GR ची लिंक भेटून जाईल तुमच्या मोबाईल मध्ये. तर पहिल्यांदा या ठिकाणी पहा, शासन निर्णय कशासाठी आहे की माहे जुलै 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटकांकरिता पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी रुपये 344.74 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. तर या ठिकाणी पहा, आता मान्यता दिलेली आहे. आता लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. निधी पण आलेला आहे, फक्त आता लाडक्या बहिणीच्या खात्यावरती येण्याचे बाकी राहिलेला आहे. सर्व लाडक्या बहिणीला फक्त कामं कोणती करायची आहेत की त्यांच्या बँकेला त्यांचं आधार कार्ड लिंक आहे की नाही पाहायचं आहे. तुमचं जर आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक नसेल तर लिंक करून घ्या. आता त्यानंतर दुसरा एक विषय आहे की तुमच्या बँकेचं जे सेडिंग आहे ते सेडिंग पण इनेबल करून घ्या. डीबीटी असतं ते डीबीटी मार्फत लाडक्या बहिणीला पैसे येतात. गव्हर्नमेंटचे सरकारचे जे पैसे येतात ते डीबीटी मार्फत येतात. त्यामुळं तुमची डीबीटी इनेबल आहे की नाही हे पहा. तर डीबीटी इनेबल आहे की नाही कसं पाहिजे थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, तुमच्या मोबाईलमध्ये एका कुठल्याही ब्राउझरमध्ये यायचं आहे. तिथं तुम्हाला टाईप करायचं आहे NPCI असं टाईप करायचं आहे. असं टाईप करून तुम्हाला सर्च करायचं आहे. आता सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशी इंटरफेस येणार आहे. या ठिकाणी पहा, अशा प्रकारे आल्यानंतर तुम्हाला इथं पहिली वेबसाईट जी दिसते या ठिकाणी या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. आता या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर असा इंटरफेस येणार आहे. तर इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतात, परंतु यापैकी तुम्हाला इथे कस्टमर ऑप्शन दिसतंय. ह्या कस्टमर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा, तुम्हाला एक ऑप्शन भेटणार आहे इथं की या ठिकाणी पहा, भारत आधार शेडिंग इनेबल बेस यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आणखीन काय ऑप्शन नवीन ऑप्शन तुम्हाला तुमच्यासमोर येणार आहेत. पहा, तुम्हाला इथे ऑप्शन भेटते आधार शेडिंग, डिशेडिंग, त्यानंतर अकाउंट डिटेल्स आणि आधार मॅपेड स्टेटस. तर तुम्हाला आधार मॅपेड स्टेटस या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचा आधार नंबर या ठिकाणी या रकान्यात टाकायचा आहे. आधार नंबर टाकलेला आहे. आता जो कॅप्चा आहे तो कॅप्चा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, तो या ठिकाणी खालच्या रकान्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी पहा, आपण आधार नंबर टाकलेला आहे, कॅप्चा टाकलेला आहे. आता काय करायचंय, डायरेक्ट आपल्याला खाली यायचे आणि चेक स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे. चेक स्टेटस यावरती क्लिक करायचंय.
आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती आपल्याला एक OTP येईल, तो OTP आपल्याला टाकायचा आहे. हे OTP टाकलेला आहे. आता आपल्याला कन्फर्म यावरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस आलेला आहे. तर तुम्हाला तुमचं जे आहे त्या ठिकाणी पहा आधार मॅपेड स्टेटस तुमच्यासमोर अशा प्रकारे येईल. तर इथं तुमचा आधार नंबर असेल, मॅपेड स्टेटस. आता मॅपेड स्टेटस म्हणजे काय आहे हे मेन आहे. पहा इथं इनेबल फॉर DBT, इनेबल फॉर DBT असंच असायला पाहिजे तर तुम्हाला पैसे येतील. जर तुमचं इनेबल फॉर DBT नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. या ठिकाणी तुमच्या कोणत्या बँकेला पैसे येणार आहेत हे पण त्या ठिकाणी बँकेचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. तर मी जे या ठिकाणी आधार कार्ड चेक केलेलं आहे ते कोणत्या बँकेला इनेबल आहे, इंडिया पोस्ट पेमेंट बँक हे बँकेला हे इनेबल DBT आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी इनेबल फॉर DBT यायला पाहिजे तर तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे येतील. जर असं नसेल तर तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन किंवा तुम्ही घरी बसून पण तुमच्या बँकेला शेडिंग आधार शेडिंग करून घेऊ शकता. कसं करायचं ते जर माहीत नसेल तर मला कमेंट करा, त्याची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला तुमच्या इनबॉक्समध्ये देऊन टाकणार आहे. पूर्ण माहिती तुम्हाला जर माहिती समजली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि काय माहिती समजली नसेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला विचार, तुम्हाला त्याचं प्रश्नाचे उत्तर रिप्लाय भेटून जाणार आहे. परंतु आपल्या चॅनलला त्या अगोदर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र.